आजच्या या विश्लेषणात आपण मानवी इतिहासाच्या मुळाशी जाणार आहोत. एका इतिहास प्राध्यापकाच्या दृष्टिकोनातून आधुनिक समाजाचा पाया रचणाऱ्या क्रेडल्स ऑफ सिव्हिलायझेशन म्हणजेच 4 प्रमुख प्राचीन नदीखोऱ्यांतील संस्कृतींचा आपण अभ्यास करणार आहोत. मानवी प्रगतीचा हा अत्यंत रोमांचक प्रवास कसा सुरू झाला हे समजून घेणं खरोखरच कुतूहलाची गोष्ट आहे. कोणत्याही परिपूर्ण मास्टर क्लासप्रमाणे आजचा आपला हा अभ्यासक्रम 5 प्रमुख विभागांमध्ये विभागला गेला आहे. पहिलं म्हणजे मानवाचा विकास घडवणाऱ्या नद्या. दुसरं मेसोपोटेमियाचे कायदे आणि व्यापार. तिसरं इजिप्तचं विज्ञान व स्थापत्यकला. चौथं हडप्पा उत्खनन व शोध. आणि शेवटचं प्राचीन संस्कृतींचा आजवर चालत आलेला वारसा. चला तर मग पहिल्या विभागापासून सुरुवात करूया. आपण त्या भौगोलिक परिस्थितीचा आढावा घेऊया जिने खऱ्या अर्थाने सुरुवातीच्या मानवी विकासाची बीजं रोवली आणि त्यांना आकार दिला. जगातील या 4 प्रमुख प्राचीन संस्कृतींची एकमेकांशी तुलना केली तर एक अतिशय स्पष्ट आणि समान धागा दिसून येतो. चीनमधील होवांगहो नदी, आपल्याकडची सिंधू नदी, आधुनिक इराक किंवा अरबिस्तानातील टायग्रिस व युफ्रेटिस नद्या आणि इजिप्तमधील नाईल नदी. यावरून हे अगदी स्पष्ट होतं की सुरुवातीच्या शहरी विकासासाठी मोठ्या आणि बारमाही नद्यांचा आश्रय मिळणं ही सर्वात महत्त्वाची पूर्वअट होती. या नद्यांच्या वेगवेगळ्या प्रणालींनी केवळ पाणीच दिलं नाही तर सुपीक जमीन, शेती आणि दळणवळणाचा मार्गही प्रशस्त केला. आता आपण दुसऱ्या विभागाकडे वळूया, जो आहे मेसोपोटेमियाचे कायदे आणि व्यापार. नवकल्पनांच्या या दालनाची सुरुवात प्राचीन आणि अत्यंत प्रभावशाली अशा मेसोपोटेमिया प्रदेशापासून होते. मेसोपोटेमिया या शब्दाचा अर्थच मुळी 2 नद्यांमधील भूमी असा होतो. हे नाव टायग्रिस आणि युफ्रेटिस नद्यांच्या खोऱ्यात विकसित झालेल्या अत्यंत सुपीक प्रदेशाला अचूकपणे परिभाषित करतं. हा तो ऐतिहासिक प्रदेश होता जिथे मानवी समाजातील अत्यंत महत्त्वपूर्ण आणि मोठे बदल सर्वप्रथम पाहायला मिळाले. 2 नद्यांमधल्या या सुपीक भूमीत शतकानुशतके 4 भिन्न आणि अत्यंत महत्त्वाची साम्राज्य बहरली. ती म्हणजे सुमेरियन, अक्केदियन, बॅबिलोनियन आणि असिरियन संस्कृती. या प्रत्येक संस्कृतीने स्वतःची अशी वेगळी प्रशासन व्यवस्था आणि व्यापाराची पद्धत विकसित केली होती. इथे 2 भिन्न व्यापार पद्धतींची अतिशय रंजक तुलना आपल्याला पाहायला मिळते. इसवी पूर्व 2350च्या सुमारास अक्कडचा सम्राट सार्गॉन याच्या नेतृत्वाखाली जमिनीवरून चालणारा व्यापार मोठ्या प्रमाणावर भरभराटीला आला, ज्याने या प्रदेशाला थेट हडप्पा संस्कृतीशी जोडलं. याउलट प्राचीन इजिप्तचा विचार केला तर भूमध्य समुद्र आणि हिंदी महासागराच्या सान्निध्यामुळे त्यांच्या आंतरराष्ट्रीय सागरी व्यापार मार्गांना प्रचंड चालना मिळाली. नद्या आणि समुद्रांनी या वेगवेगळ्या प्राचीन संस्कृतींना कसे एकमेकांशी जोडलं होतं हे यावरून दिसून येतं. कायदेशीर वारशाबद्दल बोलायचं झाल्यास सर्वात महत्त्वाचा उल्लेख बॅबिलॉनचा राजा हम्मुराबी याचा करावा लागेल. त्याने इसवी पूर्व 1792 ते 1750 या काळात आपल्या प्रजेसाठी सुव्यवस्थित आणि लिखित कायदे तयार करून प्रशासन व्यवस्थेत एक मोठी क्रांती घडवून आणली. समाजाला एक कायदेशीर आणि लिखित स्वरूप देणारा तो जगातील पहिला राजा ठरला. त्याच्या या कायद्यांचा आधुनिक कायदेव्यवस्थेवरही अप्रत्यक्ष प्रभाव पडलेला दिसून येतो. तिसरा विभाग आहे इजिप्तचे विज्ञान व स्थापत्यकला. आता आपला मोर्चा पश्चिमेकडे वळूया आणि शक्तिशाली नाईल नदीच्या काठावर जो अद्भुत वैज्ञानिक आणि स्थापत्यकलेचा वारसा जोपासला गेला त्याचं परीक्षण करूया. प्राचीन इजिप्तची ओळख केवळ जगातील सर्वात लांब नदी असलेल्या नाईलपुरतीच मर्यादित नाहीये. त्यांनी या नदीच्या परिसराचा आणि भौगोलिक परिस्थितीचा प्रचंड फायदा करून घेतला. मातीच्या कच्च्या विटा आणि विशाल दगडांचा अतिशय कल्पकतेने वापर करून त्यांनी पिरॅमिड्स आणि भव्य मंदिरांसारख्या वास्तूंची निर्मिती केली. हे स्थापत्यशास्त्र आजही जगातील सर्वोत्तम अभियंत्यांना अचंबित करतं. फक्त भव्य स्थापत्यकलेपुरतं न थांबता इजिप्शियन लोकांनी विज्ञान आणि हस्तकलेतही मोठी मजल मारली होती. गणित, वैद्यकशास्त्र आणि सिंचनाचं प्रगत तंत्रज्ञान त्यांनी विकसित केलं. जहाज बांधणी ते पारंगत होतेच, पण विशेष म्हणजे निळ्या रंगाची झिलई दिलेल्या मातीच्या वस्तू आणि पपायरस वनस्पतीपासून जगातील पहिला कागद बनवण्याची कलाही त्यांनीच विकसित केली. कागद निर्मितीचा हा शोध मानवी संवादासाठी किती क्रांतिकारी ठरला हे आपण जाणतोच. चौथ्या विभागात आपण काळामध्ये थोडे पुढे जाऊन आधुनिक युगात प्रवेश करणार आहोत. सिंधू किंवा हडप्पा संस्कृतीच्या अत्यंत रोमांचक अशा पुरातत्वीय शोधांचा आता आपण मागोवा घेऊया. इसवी पूर्व 2500
ते 1700 या काळात बहरलेल्या या विशाल संस्कृतीचा शोध कसा लागला, हा एक अत्यंत रंजक असा ऐतिहासिक किस्सा आहे. 1920-21 मध्ये लाहोर मुलतान रेल्वे मार्गाचा काम सुरू असताना बांधकाम मजुरांना जमिनीखाली प्राचीन विटांचे अवशेष सापडले आणि पूर्णपणे अपघाताने या महान संस्कृतीचा जगाला उलगडा झाला. या अपघाती शोधानंतर सर जॉन मार्शल, दयाराम साहानी आणि राखालदास बॅनर्जी यांसारख्या समर्पित संशोधकांनी या अद्भुत अवशेषांचं अधिकृतरित्या उत्खनन करण्यासाठी पुढाकार घेतला. सर्वात पहिले अवशेष हडप्पा या ठिकाणी सापडल्यामुळेच या संपूर्ण विस्तीर्ण नागरी संस्कृतीला हडप्पा संस्कृती असं नाव देण्यात आलं. हडप्पा संस्कृतीच्या विविध ठिकाणांचा नकाशा पाहिल्यास तिचा अफाट भौगोलिक विस्तार लक्षात येतो. सध्याच्या पाकिस्तानमधील रावी नदीकाठचे हडप्पा आणि सिंधू नदीकाठचे मोहेंजोदडो, तसेच भारतातील राजस्थानमध्ये कालिबंगन, गुजरातमध्ये धोलावीरा व लोथल आणि महाराष्ट्रातील दैमाबाद यावरून ही संस्कृती किती विस्तीर्ण आणि वैविध्यपूर्ण प्रदेशात पसरलेली होती याची स्पष्ट प्रचिती येते. आता उत्खननाच्या सुरुवातीच्या काही महत्त्वपूर्ण टप्प्यांचा कालक्रमानुसार आढावा घेऊया. 1875 मध्ये अलेक्झांडर कनिंगहॅमने हडप्पा सीलवर आपला अहवाल दिला. त्यानंतर 1921 मध्ये दयाराम साहानी यांनी हडप्पा येथे आणि 1922 मध्ये राखालदास बॅनर्जी यांनी मोहेंजोदडो येथे प्रत्यक्ष उत्खनन सुरू केलं. पुढे 20व्या शतकाच्या मध्यात R.E.M. व्हीलर, S.R. राव आणि B.B. लाल यांसारख्या दिग्गजांनी या शोधाची व्याप्ती आणखी वाढवली. उत्खननाचे हे काम तिथेच थांबलं नाही. आंतरराष्ट्रीय स्तरावर 1980च्या दशकात जर्मन, इटालियन आणि अमेरिकन पथकांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून अनेक नवीन शोध लावले. अगदी अलीकडचं उदाहरण द्यायचं तर 2013 मध्ये वसंत शिंदे यांनी राखीगडी येथे सुरू केलेलं अत्याधुनिक पुरातत्वीय अनुवांशिक म्हणजेच जेनेटिक्स संशोधन. हे सर्व आधुनिक प्रयत्न आपल्या प्राचीन इतिहासावर अगदी नवीन आणि सखोल प्रकाश टाकत आहेत. आणि आता आपण या विश्लेषणाच्या अंतिम म्हणजेच 5व्या टप्प्याकडे आलो आहोत. प्राचीन संस्कृतींचा वारसा. या सर्व नदीखोऱ्यांतील संस्कृतींनी आपल्यासाठी जो दीर्घकालीन ऐतिहासिक वारसा मागे ठेवला आहे त्याचं आता आपण परीक्षण करूया. हम्मुराबीचा तो सुव्यवस्थित कायदेशीर दृष्टिकोन असो, इजिप्तचं कागद निर्मिती आणि वैद्यकशास्त्रातील प्रगत विज्ञान असो, किंवा वेगवेगळ्या प्रदेशांना जोडणारे विस्तीर्ण व्यापारी मार्ग असोत, या प्राचीन शोधांनी खऱ्या अर्थाने आधुनिक समाजाच्या संरचनेसाठी एक भक्कम पाया रचला. नद्यांच्या भौगोलिक रचनेने सांस्कृतिक विकासाला कशी दिशा दिली आणि एकमेकांशी आपला संपर्क कसा वाढवला हे ह्या संपूर्ण प्रवासातून अधोरेखित होतं. या विश्लेषणाचा समारोप करताना एका अत्यंत महत्त्वपूर्ण प्रश्नाचा विचार नक्की करा. या सर्व प्राचीन आणि महान शोधांपैकी कोणत्या शोधाचा आधुनिक जगाच्या सामाजिक संरचनेवर सर्वाधिक आणि सर्वात खोलवर प्रभाव पडला असेल? कायद्याची ती पहिली संहिता, जग जोडणारे व्यापार मार्ग, की कागद आणि वैद्यकशास्त्रासारखं